मित्रांनो, समाजात काही असे लोक आहेत जे देवाला सुद्धा मानत नाही आणि त्यांचा कर्मावर सुद्धा विश्वास नसतो. त्यांच्या फायद्याच्या ज्या गोष्टी असतात फक्त त्या गोष्टीवर त्यांचा विश्वास असतो. अशी माणसं तुमच्या आयुष्यात असतील तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. एक छोटंसं उदाहरण सांगतो. त्रेतायुगामध्ये श्रीराम बालीचं लपून वध करतात. बाली मारताना प्रभू रामांना प्रश्न विचारतो की प्रभू, तुम्ही तर क्षत्रिय आहात, पण तुम्ही माझ्या पाठीवर वार केलात, हा धर्म नाहीये का? तेव्हा प्रभू राम म्हणतात, हा अधर्म आहे, पण तू नियतीच्या आडवं येत होता म्हणून मला हे करायला लागलं. तेव्हा बाली प्रश्न विचारतो, मला न्याय मिळेल का? तेव्हा प्रभू श्रीराम म्हणतात, तुला नक्की न्याय मिळणार. आता आपण द्वापर युगात. द्वापर युगामध्ये श्रीकृष्णांनी एकाला शिकार करायला शिकवलेलं असतं, त्याचं नाव असतं जरा. आता संपूर्ण महाभारत झाल्यानंतर देहत्यागाच्या आधी श्रीकृष्ण जंगलात आराम करत बसलेले असतात. तेव्हा हाच शिकारी जरा शिकार करायला गेलेला असताना त्याला श्रीकृष्णाचा पाय हरणाच्या पायासारखा वाटतो आणि तो लांबून तीर चालवतो आणि तो तीर लागतो श्रीकृष्णाच्या पायाला. आता त्या बाणाला विष लावलं असल्यामुळं श्रीकृष्णाचा मृत्यू होतो. पण मृत्यूच्या आधी जरा तिथे पोहोचलेला असतो. जेव्हा तो बघतो तेव्हा तो ढसाढसा रडतो, कारण त्याला माहित असतं की या बाणाने आता श्रीकृष्णाचा मृत्यू होणार आहे. तेव्हा श्रीकृष्ण त्याला मागच्या जन्मात घडलेली पूर्ण घटना सांगतात आणि त्यांचं कर्म इथं कसं बॅलेन्स झालं हे त्याला समजून सांगतो. यावरून एवढाच बोध घ्या, कर्मामुळं देवाने स्वतःला सुद्धा सोडलं नाही. कर्म कसं बॅलेन्स होतं हे त्यांनी सांगितलं. एखादा व्यक्ती दुसऱ्यासोबत कायम वाईट करत असेल, पण त्याला असं वाटत असतं की माझं काहीच वाईट होत नाही, कायम माझा फायदा होतोय, त्यांनी थोडं थांबा, कारण वेळेचं चक्र नक्की फिरणार आणि त्यांना त्यांच्या कर्माचं फळ नक्की भेटणार. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितले, तू फक्त कर्माचा अधिकारी आहे, फळाचं नाही. म्हणजे फळ तुम्हाला भेटणार नाही असं नाही, फळ तुम्हाला नक्की भेटणार. फक्त वेळ जाऊ द्या, वेळेचं चक्र फिरणार, तुम्हाला तुमच्या कर्माची फळ नक्की भेटणार. आता ज्या लोकांसोबत वाईट घडते याचा अर्थ असा नाहीये की त्या लोकांनी सुद्धा दुसऱ्यांसोबत तेच करावं. त्यांनी थोडा संयम ठेवायचा. कर्म सगळं बघत असतो आणि वर बसलेला देव सुद्धा सगळं बघत असतो. वेळ गेली की सगळ्यांना त्यांच्या कर्माची फळ नक्की भेटणार.